तुम्ही बघत आहात आम्ही आता कुठे चाललोय? हो बरोबर, आता आम्ही चाललोय अंगणेवाडीला। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचा भाग पहिला तुम्ही पाहिला असाल। नसेल पाहिलात तर त्यासाठी पहिल्या पार्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जाऊन एकदा नक्की बघा। आता आम्ही पोहोचलो अंगणेवाडीच्या मंदिरासमोर। तुम्ही पाहतात यात्रेची तयारी जोरात चालू आहे। अंगणेवाडीची यात्रा ही खूप प्रसिद्ध यात्रा आहे। लाखोंच्या संख्येने भाविक यात्रेसाठी कोकणात येत असतात। आमचं भाग्य की आमचा जन्मसुद्धा या कोकणात झाला आहे। मंदिरात जाऊन श्री भराडी देवीचं दर्शन घेतलं, मन खूप प्रसन्न झालं। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी अशी श्री भराडी देवीची ओळख आहे। श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो कुणकेश्वर मंदिराकडे। इथे आल्यावर आम्हाला काही नवीन नियम कळाले, जसे की हाफ पॅन्ट, शॉर्ट कपडे आणि वन पीस सारखे कपडे चालत नाहीत, पण ट्रस्टने सुद्धा त्यावर उपाय ठेवला आहे। नियमाचं पालन करून आम्ही दर्शन घेतलं। उन्हामुळे बाहेर खूप तापलं होतं, पण मंदिरात प्रवेश केल्यावर इथलं वातावरण सुद्धा इतकं सुंदर वाटत होतं आणि थंडगार होतं। बाहेर ऊन, पण आतमध्ये मात्र थंडगार होतं एकदम। बाजूला असलेल्या सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। बाजूचा परिसर इतका शांत होता की समुद्राच्या लाटांचा आवाज पूर्णपणे ऐकू येत होता। आता आम्ही निघालो पवनचक्की बघण्यासाठी। ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपले स्वागत आहे आपल्या परिवारामध्ये। असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। हे बघा मित्रांनो, कोकणचा सुंदर, स्वच्छ आणि मनाला शांत करणारा समुद्र किनारा। हे बघण्यासाठी लोक बाहेरून येतात, म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो, येवा, कोकण आपलंच असा। अशा खूप गोष्टी आहेत ज्या फक्त आमच्या कोकणातच बघायला मिळतील, जसे की नाळी पोपळीच्या बागा, करवंद, कोकम, जांभळांची झाडं, फणस, अशा अजून बऱ्याच गोष्टी आहेत। तुम्ही पण एकदा नक्की या। ही जी पवनचक्की दिसते ना, तिकडे जायचं आपल्याला।
बघण्यासारखं फिरण्यासारखं असं आजूबाजूला देवगड बीच सुद्धा आहे. पवन चक्कीला लागूनच एक नवीन गार्डन आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलांची छोटी छोटी झाडं सुद्धा आहेत. सर्वांनी फोटो काढले आणि आम्ही निघालो मालवण किल्ल्यावर जाण्यासाठी, म्हणजेच आपल्या महाराजांच्या सिंदूर किल्ल्यावर जाण्यासाठी. किल्ल्यावर जाण्यासाठी फेरी बोट अवेलेबल आहे. आम्ही पर पर्सनचं तिकीट काढलं आणि निघालो फेरी बोटमध्ये बसण्यासाठी. समोरच किल्ला दिसत होता. जवळजवळ 4:30 वाजले होते. आम्ही बोट पकडली. सायंकाळी 6 वाजता किल्ल्याचे दरवाजे बंद होतात असं आम्हाला कळलं होतं. आणि जी बोट आपण बसून चाललोय ती बोट फक्त 1 तास त्या किल्ल्याजवळ असणार असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आणि आपल्याला हा किल्ला फक्त 1 तासात बघायचा होता. खरं सांगायचं तर हा किल्ला 1 तासात पूर्ण बघू शकत नाही, कारण महाराजांनी या किल्ल्यावर जे काही बनवलं होतं ते सर्व बघण्यासाठी, माहिती घेण्यासाठी 2 तास सुद्धा कमी पडतील असं मला वाटतं. आणि या किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर महाराजांनी हा किल्ला खूप उत्तम प्रकारे सांभाळला होता. पण आता मात्र हा जो पोशाख आहे तो दिवसातून 2 वेळेला बदलला जातो. पहाटेला ज्यावेळेला पर्यटक लोकांसाठी किल्ला चालू असतो त्यावेळेला मोठा पोशाख चढवतात. मग संध्याकाळी ज्यावेळी पहाटेला किल्ला बंद होतो संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेला पूर्ण पोशाख जो आहे तो बदलला जातो. मग साधा पोशाख चढवते धोतर आणि शॉल असा सिंपल पोशाख जो आहे तो केला जातो. आता हा जो पोशाख बदलतात त्यावेळेला किल्ल्यामध्ये नौबत होते. नौबत म्हणजे काय की नगाडे वाजवतात. नगाडे वाजल्यानंतर आतमध्ये राजानं दोन्ही बाजूला उभं राहून मोराच्या पिसाने वारा घातला जातो. त्यांची नजर उतरली जाते. नजर उतरल्यानंतर त्यांना अंघोळ घातली जाते. त्यांना मुजरा केला जातो. मुजरा पूर्ण झाला की त्यांचा पोशाख जो आहे तो बदलला जातो. साधा पोशाख चढवला आणि किल्ला जो आहे तो बंद करतात किल्ल्याचा. मग पहाटेला दरवाजे उघडण्यामध्ये पुन्हा एकदा नौबत केली जाते. परत नगारे वाजवले जातात. राजांचा पोशाख वगैरे बदलला जातो आणि त्यानंतर किल्ला जो आहे तो पर्यटकांसाठी चालू करतात. तोपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी अलाउड नसतो. तर राजांचे जे मंदिर आहे 1695 मध्ये छत्रपती शिवाजीराजे आपले वारले 1680 ला. मग त्याच्या 15 वर्षानंतर हे मंदिर बांधले छत्रपती राजाराम महाराज. त्याच्या 2 नंबर मुलाने मंदिर बांधले. राजांनी आपलं स्वराज्य जे उभं केलं ते 18 पगड जातीने एकत्र करून केलं. त्याच्यामुळे राजांच्या या मंदिरामध्ये रामनवमी, शिवजयंती, गोकुळाष्टमी, नवरात्र, कार्तिकी एकादशी, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, मोहरम असा प्रत्येक सण मंदिरामध्ये साजरा केला जातो. या किल्ल्यामध्ये राहणारे 18 घरांची वस्ती आहे.
मंदिराच्या आजूबाजूला जी काही घरं दिसते ते सर्व राहणाऱ्या फॅमिलीजची घरं आहेत, ज्यांची सध्या किल्ल्यामध्ये 10वी पिढी चालू आहे. ते सर्व 10 पिढ्यांपासून इथे राहतात. राजांच्या मंदिरातली जी सुद्धा काही कामं आहेत ती या फॅमिलीज लोक पाहतात. यांना मोबदला काय भेटतो? महाराष्ट्र शासनाकडे मानधन आहे, तर प्रत्येक कुटुंबाला वर्षाचे 250 रुपये देते आपलं गव्हर्नमेंट मानधन. म्हणजे एका कुटुंबाचा पगार झाला महिन्याला 22.5 रुपये. एवढा पगार घेऊन ते अजून सुद्धा इथे राहतात आणि राजांच्या मंदिरात पूजा वगैरे करत आहेत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवाजीराजे हे क्षत्रिय होते आणि क्षत्रिय सर्वसामान्य माणसाच्या जन्माला त्यांनी एवढं मोठं कर्तृत्व निर्माण केलं. मग राजांचं तुम्हाला इथे मंदिर बांधलेलं दिसते, मग त्याला देवाचं स्थान दिलं. याचं कारण काय की त्या कारणासाठी राजांनी नेव्ही बांधली, म्हणजे आपली सागरी सुरक्षा निर्माण करणं, किनारपट्टी सुरक्षित ठेवणं. ही जी जोपर्यंत भारतीय राजांकडे नेव्ही नव्हती तेव्हा आपल्याला माहिती आहे की किनारपट्टी वर्चस्व परकीयांचं राहिलं. हे सर्व व्यापारी वर्ग होते. ह्या व्यापारी वर्गांमध्ये जसं वर्चस्व निर्माण केलं, जसे लुटारू आले, मग लुटमार करणं, बायकापुरांना उठून बाहेर मजूर म्हणून घेतलं. हे थांबवण्यासाठी जर राजांनी निर्णय घेतला तो नेव्ही उभारण्याचा घेतला. हे पहिले राजे होते की ज्यांनी किनारपट्टीवरती लक्ष दिलं आणि 700-800 वर्षापासून भारतामध्ये सर्व चालू आहे. मग जो राजा आमच्यासाठी लढला तोच राजा म्हणजे आमच्यासाठी देव माणूस आहे, म्हणून तिथे त्यांचं मंदिर जे आहे ते बांधलं 1695. जाऊन पाहून राजाराम महाराजांनी शिवाजीराजे महाराजांचे पण आता मात्र चित्र वेगळं आहे. किल्ला परत त्याच थाटात रुबाबात उभा करण्याची गरज आहे. आम्ही शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहोत, गड किल्ल्यांकडे जरा लक्ष द्या, त्यांची देखभाल करा. किल्ल्यावर काय कमी जास्त आहे ते बघा. सिंधुदुर्ग किल्ल्यावर दुरुस्तीचं काम चालू आहे, पण ते किती वेगाने चालू आहे ते कोण बघणार. आम्ही हा गड पूर्ण बघू शकलो नाही कारण वेळेची मर्यादा होती. सहा वाजत आले होते. आम्हाला जावं लागणार होतं, म्हणून आम्ही जेवढा पाहता आला तेवढा किल्ला पाहिला आणि निघालो बोटीच्या दिशेने.
किल्ल्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मालवणमध्ये असलेल्या अजून एक सुंदर ठिकाणी म्हणजेच रॉक गार्डनला। प्रति व्यक्ती पास काढून आम्ही प्रवेश घेतला। कारंजामध्ये लाईट आणि डीजेची गाणी बघताना खूप सुंदर वाटत होतं। प्रत्येक जण नाचत होता। आम्ही सुद्धा एन्जॉय करायला सुरुवात केली। काळोख खूप होता त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या फोनमधल्या टॉर्च चालू केल्या आणि नाचू लागलो। हीच आमची स्टाईल बाकीच्या ग्रुपने कॉपी करायला सुरुवात केली। नाचून नाचून खूप भूक लागली। नाचून नाचून खूप भूक लागली। मग लगेच पोचलो हाऊसमध्ये। काकांनी व्हेजमध्ये सुद्धा आम्हाला खूप व्हरायटी दिल्या होत्या, तुम्ही बघू शकता। नॉनव्हेज साठी काकांनी 2 पदार्थ बनवले होते, स्पेशल पापलेट आणि काका काय आणले का? ओ वाव वाव, ठेवा काका ठेवा। पापलेट आणले काकांनी मस्त। बस बस मस्त नाही ते बघा किती बोलते। इतकं सुंदर असं खेकडा स्पेशल। आणि अजून एक स्पेशल सस्पेन्स काकाने आमच्यासाठी बनवला होता, ते म्हणजे तिसऱ्या। हो, बऱ्याच ठिकाणी या तिसऱ्यांना शिंपल्या असं म्हणतात।
इतकं सुंदर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलकढी, खेकडाचा सार आहे, भात, तांदळाची भाकरी आणि पहाटे लवकर उठलो आणि बाजूलाच असलेल्या देवदर्शन करण्यासाठी निघालो. बाजूलाच असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठात गेलो, दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलो आणि निघालो थोड्या बाजूला असलेल्या अजून एका देवळात. श्रीदेव औदुंबराच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मालवणमधलं खूप जुनं आणि जागृत देवस्थान आहे. आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. निघताच आम्हाला स्वामी समर्थांची पालखी सुद्धा दिसली. पाया पडलो आणि पुढे कोल्हापूरला जाण्याचं ठरलं. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि मला आईचं दर्शन एवढं उत्तम मिळालं की असं दर्शन मी कधीच घेतलं नव्हतं. आणि भूक लागली होती म्हणून हॉटेल आप्पांचा वाडामध्ये पोचलो. भारतीय संस्कृतीप्रमाणे जमिनीवर जेवायला बसलो आणि तांबडा पांढरा रस्त्यावर ताव मारला आणि निघालो घरी येण्यासाठी. ब्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.